च्या आयुष्यातील अडचणी संपत नाही आहेत, भाग्य दुरावलंय, पैसा सतत नाही आहे, पती ऐकत नाही आहे, मुलगा व्यसनात अडकलाय असं वाटतंय का? मग आजचे हे श्री स्वामी समर्थांचे गुप्त रामबाण तोडगे नक्कीच वाचा. तोडगा नंबर 1, भाग्यवृद्धीसाठी हा सकाळचा तोडगा. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. स्वामींच्या फोटोसमोर 5 दिवे लावा व 11 वेळा म्हणा ओम श्री स्वामी समर्थ भक्ताय नमः. याने भाग्य जागृत होते. सोबतच रोजच्या शुभ संधी वाढतात. तोडगा नंबर 2, धन टिकवण्यासाठी गृहस्थांसाठी. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक लाल कपड्यात 5 तांदूळ आणि छोटे पितळ तांब्याचे नाणे ठेवा. दर बुधवारी संध्याकाळी स्वामींच्या चरणी मांडून म्हणा ओम श्री स्वामी समर्थाय नमः. याने खर्चावर नियंत्रण आणि घरात धन टिकते. तोडगा नंबर 3, नवीन घर मिळण्यासाठी वास्तू सहाय्यक तोडगा. घर खरेदी नवीन घरात प्रवेश करण्याआधी स्वामींची आरती करून 11 मोदक अर्पण करा व तेजस्वी लाल फडकावलेला धागा दरवाजावर ठेवा आणि म्हणा श्री स्वामी समर्थ कृपा करोत. ह्याने घर मिळण्यास शुभता व अडथळे कमी होतात. तोडगा नंबर 4, पती किंवा मुलाच्या प्रगतीसाठी आईने करायचा हा विशेष तोडगा आहे. प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या समोर नारळ व तांबडा पुष्प अर्पण करा. पती किंवा मुलाचं नाव घेऊन म्हणा ओम श्री स्वामी समर्थाय नमः. त्याचे मार्ग मोकळे कर. याने करिअर किंवा मग व्यवसायात प्रगती व चांगली संगती मिळते. तोडगा नंबर 5, मुलीच्या सुखी संसारासाठी शुभता हा आईचा तोडगा. सकाळी स्वच्छ राखीव पात्रात अक्षता घ्या. स्वामींच्या चरणी फेकून म्हणा शुभ विवाहार्जन घडो. मुलीचा संसार सुखी होण्यास या उपायाने मदत होते. तोडगा नंबर 6, व्यसन मुक्तीसाठी शक्तिशाली तोडगा. बुधवारी सकाळी स्वामींच्या समोर नारळावर हळदी कुंकू लावा. त्यावर नाव घेऊन म्हणा ओम श्री स्वामी समर्थ व्यसनाशिवाय नमः. नारळ मंदिराच्या किंवा पवित्र झाडाखाली ठेवा आणि व्यसन कमी होण्यास मदत आणि मन शांत होते. तोडगा नंबर 7, आरोग्यासाठी तात्काळ व दीर्घकालीन तोडगा. रात्री थोडे दीप व धूप करून स्वामींचे 8 नामजप करा. नंतर एक गोड प्रसाद आणि थोडे तांदूळ गरजूंना द्या आणि म्हणा श्री स्वामी समर्थ आरोग्यदा शरीर व मन सुधारते. याने हे साधे पण अत्यंत प्रभावशाली उपाय आहेत. श्रद्धेने, शुद्ध मनाने आणि सातत्याने केले की स्वामींची कृपा नक्कीच प्रगट होते. तोडगा नंबर 8, कौटुंबिक शांतता. वाद कमी करणे. घरातील वारंवार वाद असतील तर स्वामींच्या समोर कापूर जाळा आणि 5 मिनिटे शांत मनाने प्रार्थना करा आणि म्हणा शांती व समजुती देवो स्वामी. ह्याने नकारात्मकता कमी आणि संवाद सुकर होतो. तोडगा नंबर 9, ऋणमुक्तीसाठी म्हणजे कर्ज कमी करायसाठी. बुधवार किंवा गुरुवारी स्वामींच्या चरणी गुड आणि तांदूळ अर्पण करा आणि म्हणा ओम श्री स्वामी समर्थ ऋणनाशाय नमः. ह्याने कर्ज कमी होण्यास मदत होते व आर्थिक मार्ग घडतो. तोडगा नंबर 10, व्यवसाय किंवा नोकरीतील अडथळे दूर करण्यासाठी. कामावर जाण्यापूर्वी स्वामींचे 11 नावं जपा किंवा मग 11 वेळा सुवाच्य मंत्र उच्चारा. म्हणा श्री स्वामी समर्थ लाभप्रद करा. या उपायाने तुमचे प्रोडक्ट्स पुढे जातात, प्रमुख भेटी नोकरी शक्य होतात. व तोडगा नंबर 11, विद्या किंवा मग परीक्षेतील यशासाठी विद्यार्थी तोडगा. स्वामींच्या समोर पुस्तक ठेवून चंदन तूप अर्पण करा व म्हणा श्री स्वामी समर्थ ज्ञानदा नमः. याने स्मरणशक्ती व आत्मविश्वास वाढतो. तोडगा नंबर 12, सगळ्यात गाढ प्रभावशाली 11 दिवसांचे विशेष व्रत. 11 दिवस सलग स्वामींचे 108 नामजप. दिवसाचे कोणतेही स्थिर वेळ करा. प्रत्येक दिवशी एक छोटा दीप, पुष्प व प्रसाद स्वामींना अर्पण करा. शेवटच्या दिवशी गरजू लोकांना अन्नदान करा आणि म्हणा श्री स्वामी समर्थ भक्ताय नमः. जप सादर. गंभीर अडचणी, भाग्य, कुटुंब आणि आर्थिक समस्या एका आठवड्यातून दिसण्यास सुरुवात होतात. सातत्य आणि तुमच्या श्रद्धेवर हे सर्व तोडगे अवलंबून आहेत. तेव्हा श्रद्धेने आणि सातत्याने प्रामाणिकपणे हे तोडगे करा. तोडगा नंबर 13, मुलगा चुकीच्या मार्गावर गेला असेल तर आईने करायचा हा तोडगा आहे. एक नारळ घ्या, त्यावर हळद कुंकू लावून म्हणा श्री स्वामी समर्थ माझ्या लेकराला चांगला मार्ग दाखवा. तो नारळ पिंपळाच्या झाडाखाली ठेवा.
याने व्यसन, वाईट संगती, चुकीचे विचार दूर होतात. फक्त 5 गुरुवार केल्यास बदल दिसतो. तोडगा नंबर 14. घरात पैशांचा अपव्यय होत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या फोटोसमोर एक लवंग आणि थोडी साखर ठेवा आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या घरातील धन टिकवा. याने अनावश्यक खर्च थांबतात, स्थैर्य येते. तोडगा नंबर 15. पती पत्नींमध्ये भांडण, गैरसमज वाढले असतील तर स्वामींच्या नामाचा जप दोघांनी एकत्र बसून 11 वेळा करा. श्री स्वामी समर्थ, आमचं नातं समजुतीचं ठेवा. ह्या उपायाने दोघांमधील संवाद वाढतो, राग शमत जातो आणि प्रेम तुमचं परत येतो. तोडगा नंबर 16. सतत तब्येत बिघडत असेल तर डॉक्टरही काही सांगू शकत नसतील तर रोज सकाळी स्वामींच्या फोटोसमोर कापूर पेटवा आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझं रक्षण आता तुम्हीच करा. याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि हळूहळू तुमचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. नंबर 17. व्यवसाय किंवा नोकरीत अडथळे येत असतील तर ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप 108 वेळा करा आणि एका तांदळाची मूठ स्वामींच्या फोटोसमोर ठेवा. या तांदळातून शुभ कंपन निर्माण होतात आणि नवीन संधी मिळतात. तोडगा नंबर 18. घरात दरवेळी कलह, वाद, अशांती, दर गुरुवारी गूळ मिठाचं पाणी घरात शिंपडा आणि म्हणा, स्वामी समर्थ, माझ्या घरात शांतीचा वास असू द्या. याने वातावरण हलकं होतं, भांडण थांबतात, प्रेम वाढतं. तोडगा नंबर 19. तुम्हाला नोकरी मिळत नाहीये, इंटरव्ह्यू फेल होत आहेत तर प्रत्येक सकाळी म्हणजे रोज सकाळी 5 मिनिटे स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे हे वाक्य 3दा तरी नक्कीच म्हणा. याने आत्मविश्वास वाढतो आणि योग्य संधी आपोआप येते. तोडगा नंबर 20. कर्ज वाढत असेल तर आणि परतफेड जमत नसेल तर 1 रुपयाचं नाणं स्वामींच्या फोटोसमोर ठेवा आणि म्हणा, स्वामी समर्थ, माझं कर्जमुक्तीसाठी मार्गदर्शन करा. याने आश्चर्यकारकरित्या पैसे मिळतात आणि हळूहळू कर्ज कमी होतं. खास प्रभावशाली टिप, रोज सकाळी उठल्यावर पहिलं नाव श्री स्वामी समर्थ घ्या. दिवसात प्रत्येक कामात तुम्हाला अदृश्य हाताची मदत मिळते आणि तुमच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होतात. मन प्रसन्न राहतं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि कमेंट नक्कीच करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.